वऱ्हाडी बोलीभाषेत एक म्हण आहे, गावातली गंगा गाण धुवाले आणि परगावची गंगा तीर्थ प्याले. याचा अर्थ होते का आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत आपण करत नाही आणि दुसऱ्या जवळ जी गोष्ट आहे ते पाहून आपण झुरतो, त्याची किंमत करतो, त्याला भाव देतो. जसं आपल्याला आपल्या गावातल्या माणसापेक्षा बाहेर गावाचा मोठा वाटते. म्हणजे गावातले काही काही लोक असे बहादर असते का, एखाद्या पोरानं जर मोठी झेप घेतली असन तर त्याचं कौतुक नाही करणार, याले पाहायला जाय म्हणते, दुसऱ्या शहरातल्या पोराचं कौतुक करते, तेले वानवते. म्हणजे आपल्या गावातला एखादा चांगला होतकरू सरपंच असन, मास्तर असन, किंवा आपला मतदारसंघातला एखादा आमदार खासदार असन, एखादा अधिकारी असन, एखादा नवतरुण जो राजकारणात मोठा होऊन राहिला, त्याचं कौतुक नाही करत, त्याला आपण मॅटच समजतो. दुसऱ्या भागातल्या लोकांचे गुणगान गावतो, थोले का भल्ला खतरनाक आहे भाऊ. म्हणजे अर्थातच त्याच्याही गावात त्याचे हेच हाल असते, कारण पिकते तिथं खपत नाही म्हणते का नाही, ते हेच आहे. आणि शब्दशः अर्थ पाहिला ह्या म्हणीचा आता काय होते, आता आपण आपल्या गावातल्या नदीत हागायला जातो, बरोबर आहे, पण दुसऱ्या गावातल्या नदीचं तीर्थ पेतो. अरे पण त्या गावातले लोक त्या नदीत हागत असत ना, हा, गंगेत तर शव वाहिले होते लॉकडाऊनच्या काळात, अशी गोष्ट आहे ते. म्हणजे तात्पर्याचा एकच आहे भावार्थ, की बा आपल्या माणसाला मॅट समजणे आणि दुसरा कोणी बोखांडी आणला का त्याचं गुणगान गावणे.